महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता आलेली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखलेले दावे अखेर आता मंजूर झाले असून आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। परंतु शेतकरी बांधवांनो, हो महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुम्हाला माहित असेल गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु पीक विमा आला नव्हता। कित्येक मोठे आंदोलन सुद्धा झाले होते, परंतु शेतकरी बांधवांनो पीक विमा आतापर्यंत मिळाला नव्हता। तर मग शेतकरी बांधवांनो, आज स्वतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। मग आता हा पीक विमा नेमकं कधीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही। तुम्हाला माहित असेल महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। सर्वात पहिल्यांदा हे वितरण महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा 3 याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहे। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता महत्त्वाची म्हणावी लागेल। शेतकरी बांधवांनो, आज फक्त थोड्याच वेळात 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होणार अशी मोठी माहिती कृषी विभागाने सुद्धा जाहीर केली आहे। आता पीक विमा नेमकं कोणता मिळणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल। यामध्ये 2022 वर्षापासून 2025च्या आणि मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, त्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल एवढी मोठी रक्कम कस काय मिळणार, तर त्याचे कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। ते म्हणजे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्ष या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते, परंतु आता सर्व शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करण्यामध्ये येत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता शेतकरी बांधवांनो, नेमकं मग पीक विमा कधीपर्यंत शेतकरी बांधवांना मिळणार आहे, तर मग शेतकरी बांधवांनो, आता सकाळपासूनच वितरण सुरू झालं आणि रात्रीपर्यंत हे वितरण सुरू राहणार आहे। हे स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करा। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं बघा, तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। टोटल 14 जिल्ह्यांचा क्रमांक आज लागला आहे। सरकारने 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली। शेतकरी बांधवांनो, तुम्ही मागे पाहिलं असेल, आपण म्हणालो होतो शेतकरी बांधवांना 15,000 रुपये पीक विमा मिळेल, परंतु शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा पिकानुसार आणि जमिनीनुसार मिळत आहे। म्हणजे की तुमची जमीन किती आहे आणि किती हेक्टर आहे हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे। जर तुमची जमीन 2 हेक्टर 3 हेक्टर असेल तर मग तुम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे। मग कोणकोणते शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरले गेले आहेत, याची सुद्धा यादी आता आपण बघणार आहोत। कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। आता बघा, उद्या सुद्धा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि आज सुद्धा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। टोटल 14 जिल्ह्यांचा क्रमांक आज साठी लागला आहे। हा पीक विमा सरकारने आता मंजूर करून दिला आहे। तसेच ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान जास्त झाले होते त्यांना खूप मोठा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत। थोड्या वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या तंत्राद्वारे परतीद्वारे पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। काल काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालं आणि आज 14 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा।